नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 स्पेशल शिपाई आणि लिपिक TCS पॅटर्ननुसार स्पेशल संडे 150 MCQ, सामान्य स्पेशल कोर्टवर प्रश्न, नागरिकशास्त्र, भूगोल, क्रीडा इतिहास सर्व विषय यामध्ये कव्हर केलेले आहेत. नक्की पहा, 150 क्वेश्चन आहेत. व्हिडिओ जरी थोडासा मोठा असला तरी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणारे, सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न याच्यामध्ये असणारे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत आणि व्यवस्थित पाहायचा. उद्यापासून पेपर सुरू होतात आणि सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. उद्याच्या सुरू होणाऱ्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा. लिपिक आणि शिपाई पदाच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. न्यायालय भरती 2023-24 कनिष्ठ लिपिक व शिपाई TCS पॅटर्ननुसार आपले सगळे प्रश्न असतात. मित्रांनो, सर्वांनी व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा. भारतातील पहिले डिजिटल आपण टोटल 150 क्वेश्चन घेणार आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन, IMP क्वेश्चन असणारे सगळे TCSच्या दृष्टीनं. फास्टमध्ये पाहा वाटलं सर, परंतु महत्त्वाचे सर्वांनी पाहून घ्या. भारतातील पहिले डिजिटल जिल्हा न्यायालय केव्हा सुरू करण्यात आलं? मित्रांनो, 2010 साली भारतातलं पहिले डिजिटल न्यायालय सुरू झालं. नेक्स्ट क्वेश्चन होता 7 ऑगस्ट 2013 रोजी माननीय भारताचे मुख्य न्यायाधीश कोर्ट प्रकल्पाचे कोर्ट राष्ट्रीय पोर्टल कोर्ट्स गव्हर्नमेंट हे लॉन्च केलेले. मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची नेमणूक जी आहे ती नेमणूक कोण करतं? मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची जी नेमणूक असते ते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. लक्षात ठेवा. भारताचे सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? मित्रांनो, कलकत्ता उच्च न्यायालय. भारताचे सर्वात जुने न्यायालय 1 जुलै 1862. मुंबई उच्च न्यायालय 14 ऑगस्ट 1962 आणि मद्रास उच्च न्यायालय 15 ऑगस्ट 1800. मुंबई उच्च न्यायालय 14 ऑगस्ट 1862 आणि मद्रास उच्च न्यायालय 15 ऑगस्ट 1862. सर्वांनी लक्षपूर्वक पहा. आणि कारण का महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालय 17 मार्च 1866. चौथं उच्च न्यायालय जे भारतातलं चौथं उच्च न्यायालय कोणतं आहे? अलाहाबाद उच्च न्यायालय. याच्यावर अनेक वेळा क्वेश्चन आले. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय? मित्रांनो, भारतात एकूण सध्या 25 उच्च न्यायालय आहेत आणि सर्वात शेवटचं जे उच्च न्यायालय ते आहे मित्रांनो अमरावती उच्च न्यायालय, आंध्र प्रदेश. ओके. नेक्स्ट क्वेश्चन होता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मित्रांनो, रमेश देविकानंदन धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातोय, ते म्हणजे महाराष्ट्रात राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालय? मित्रांनो, 29 जिल्हा आणि सत्र न्यायालय महाराष्ट्र राज्यामध्ये. लक्षात ठेवा, 29 जिल्हा व सत्र न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही? मित्रांनो, नागपूरला खंडपीठ आहे, पणजीला आहे आणि औरंगाबादला आहे, म्हणजे संभाजीनगरला. पुण्याला खंडपीठ नाही. लक्षात ठेवा, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पणजी, गोवा या ठिकाणी खंडपीठ आहे. लक्षात ठेवा. आणि दीव दमण वगैरे तिथं. भारतातील ग्राहक न्यायालयांचे किती स्तर आहेत? मित्रांनो, भारतातील ग्राहक न्यायालयांचे 3 स्तर पडतात. भारतात ग्राहक न्यायालयांचे 3 स्तर आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच किंवा DCDRF आहे. राज्य स्तरावर राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग आणि राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च ग्राहक न्यायालय राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्यात? मित्रांनो, दीपा आंबेकर ह्या मराठीतल्या पहिल्या न्यायाधीश ठरलेल्या आहेत. मित्रांनो, न्यूयॉर्कमधील. उज्ज्वला योजना कशी संबंधित आहे? मित्रांनो, उज्ज्वला योजना ही महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे या क्षेत्राशी संबंधित आहे उज्ज्वला योजना. त्यानंतर मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केलं? तर मित्रांनो, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी भूमी राशी पोर्टल या ठिकाणी सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन होता, खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणतं? गुजरात हे भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता मित्रांनो, भारतातील एकमेव ज्वालामुखी सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बॅरेन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो आणि तार जर विचारलं तर टंगस्टनची तार असते. भारतातील अधिकार कायदा यावर्षी लागू कर. मित्रांनो, माहिती अधिकार कायदा जो आहे भारतात तो 2005 साली या ठिकाणी काय करण्यात आला होता? लागू करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असतं? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 65 वर्ष असतं. लक्षात घ्या, 65 वर्ष असतं. देशातील पहिलं दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, देशातलं पहिलं दिव्यांग न्यायालय पुणे या शहरामध्ये आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? मित्रांनो, भारताचं सर्वोच्च न्यायालय 28 जानेवारी 1950 या दिवशी अस्तित्वात आलं. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राम न्यायालय कायदा 2008 नुसार ग्राम न्यायालयाची स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाचे आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात. कोणत्या संघराज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय अस्तित्वात आहे? मित्रांनो, दिल्ली या संघराज्यामध्ये स्वतःचं उच्च न्यायालय अस्तित्वात आहे. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना केव्हा झाली? 1982 ला औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली. कोणत्या विद्यापीठाने मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी जिंकली होती? गुरु नानक देव विद्यापीठ यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी जिंकली होती. महिलांना बसमध्ये प्रवास देण्याच्या उद्देशाने कोणते राज्य महालक्ष्मी योजना लागू करत आहे? मित्रांनो, तेलंगणा ह्या राज्याने महालक्ष्मी योजना लागू केली. महिलांना मोफत बस प्रवास देणारी ही योजना आहे. त्यामध्ये त्यांनी
नीती लागू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या समाप्तीच्या समारंभाचे नाव काय आहे? तर मित्रांनो बीटिंग रिट्रीट सोहळा हे त्या समारंभाचं नाव आहे. खालीलपैकी कोणत्या जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे? भिल्ल जमातीची लोकसंख्या भारतामध्ये सर्वात जास्त आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? मित्रांनो दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. पानिपतचं पहिलं युद्ध कोणासोबत घडले होते? पानिपतचं पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचं पहिलं युद्ध 1526 त्या ठिकाणी झालं होतं. झोंबी हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो झोंबी हे पुस्तक आहे मित्रांनो आनंद यादव यांचं झोंबी हे पुस्तक लिहिलं. त्यांना झोंबीकार असं पण म्हटलं जातं. पोलिओ हा आजार कशामुळे होतो? पोलिओ हा आजार व्हायरसमुळे होतो. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी नव्याने तयारी करणार आहे त्यांनी आपलं 97 66 85 36 75 या नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा, कारण जिल्हा न्यायाची सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून समजत जाईल. सर्व अपडेट सर्व माहिती इथून पुढच्या सर्व प्रक्रिया जिल्हा न्यायालयाच्या कळत जाईल. त्यामुळे सर्वांनी 97 66 85 36 75 व्हॉट्सअपला SMS करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून बरेच सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फतिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर मित्रांनो डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले आहे. आणि आत्ताचे जर विचारले तर मला वाटतं काहीतरी दयानंद काहीतरी नाव आहे त्यांचं. आत्ताचे जर विचारलं तर लक्षामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये द हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय लक्षात घ्या. त्यानंतर केशवानंद भारती खटला केव्हा लागला होता? मित्रांनो केशवानंद भारती खटला 1973 लागला होता. स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? हरिलाल जे कान्या स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. त्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली? मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 124 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मित्रांनो 214 आहे. फक्त 4 जागेवर ठेवायचा, 2 पुढे घ्यायचा, 1 मध्ये घ्यायचा, अशा पद्धतीने सर्व उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली 214 आणि सर्वोच्च न्यायालय 124. आणि सर्वोच्च न्यायालय हे उच्च न्यायालयांचं अभिलेख न्यायालय असतं कलम 129 आणि उच्च न्यायालय हे असतं कलम 215 लक्षामध्ये. ठीक आहे, चला कलम 370 केव्हा रद्द करण्यात आलं? मित्रांनो 5 ऑगस्ट 2019 कलम 370 हे रद्द करण्यात आलं. महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती? मित्रांनो 78. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288. महाराष्ट्र 78 200 विधान परिषदेची, 288 विधानसभेची, 552 लोकसभेची आणि 250 राज्यसभेची अशी सभासदांची संख्या आहे. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहे? तर धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे न्यायाधीश आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतो. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे न्यायाधीश. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले? भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. करबी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? करबी युवा महोत्सव हा आसाम राज्यामध्ये आयोजित केला जातो. लक्षात ठेवा, करबी युवा महोत्सव आसाम राज्यात आयोजित केला जातो. कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती? CS राजन यांची कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापना कोणी केली? भगत सिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. झोजिला खिंड ही खिंड कोणत्या पर्वतरांगेत आहे? झास्कर पर्वतरांगेमध्ये ही झोजिला खिंड आहे. भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे? पुणे या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळ काय मित्रांनो स्थित आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन. त्यानंतर भारतात पहिल्या क्षेपणास्त्राचं नाव काय होतं? पृथ्वी हे भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्राचं नाव होतं. लक्षामध्ये सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अतिशय महत्त्वाचे अजून भरपूर प्रश्न आहे. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला तर घेऊया. भारतात सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते मित्रांनो? भारतात सर्वात शेवटी अमरावती उच्च न्यायालय स्थापन झालं. क्रमांक 25व्या क्रमांकाचं अमरावती उच्च न्यायालय भारतात सर्वात शेवटी स्थापन झालं. भारतात कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला? 1984 भारतात कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आला. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहे मित्रांनो? 34 न्यायमूर्ती आहे. म्हणजे आता 34 + 1 बरोबर 35. पूर्वी 33 + 1 34 होतं, आता 34 + 1 बरोबर 35, कारण आता एक नवीन न्यायाधीशाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील भारताचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार आहेत? तर भारताचे BV नागरथना हे 51वे सरन्यायाधीश भारताचे पुढे असणार आहेत. नागरथना हे असणार आहेत. भारतात कोणत्या राज्य उच्च न्यायालय नाही मित्रांनो? भारतामध्ये गोवा या राज्यामध्ये उच्च न्यायालय नाही. तेलंगणा, छत्तीसगड, गुजरातमध्ये आहे. भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कोणत्या कलमाद्वारे पदावरून दूर केलं जातं मित्रांनो? कलम 124(4) मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत वेगळी असते. लक्षामध्ये कलिंग युद्ध केव्हा झालं होतं मित्रांनो? कलिंग युद्ध इसवी पूर्व 261 कलिंग युद्ध झालं होतं. कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तर त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते. भारतातील कोणते शहर AICT म्हणून विकसित केले आहे मित्रांनो? लखनौ हे शहर AICT म्हणून भारतातलं विकसित त्या ठिकाणी केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता तामिळनाडूमध्ये 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या खेलो युथ फेस्टिवलची कितवी आवृत्ती मित्रांनो? 6वी आवृत्ती आहे. आणि या ठिकाणी ती आवृत्ती पूर्ण पण झालेली आहे. आणि त्या ठिकाणी भारताने आय थिंक महाराष्ट्राने 161 पदके मिळून महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रथम स्थानी राहिलेले आहे मित्रांनो. मृत्युंजय
मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली आहे मित्र? मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. भूकंप मोजण्याचे साधन कोणते? भूकंप मोजणारे साधन आहे मित्रांनो सिस्मोग्राफ. हे भूकंपचं मोजणारे सिस्मोग्राफ साधन आहे. लक्ष रिस्टर स्केल असावा, सिस्मोग्राफ नाही. त्यानंतर 2023चा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आला होता मित्रांनो? 2024चा नोबेल पारितोषिक नरगेस मोहम्मदी यांना जाहीर करण्यात आला होता. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे मित्रांनो? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या ठिकाणी स्थित आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला या ठिकाणी होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला असतो. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? हे पुणे या शहरामध्ये स्थापन झाले. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ग्राम न्यायालय कोणते? अंबाजोगाई हे पहिलं ग्राम न्यायालय. लक्षात ठेवा, याच्यामधलं केंद्र आणि राज्याच्या वतीने सुरू करण्यात. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? पणजीची सुद्धा 1982लाच करण्यात आलेली. भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायाधीश कोण झाल्या आहेत? भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायाधीश लीला सेठ हे पहिल्या उच्च न्यायाधीश. बरं, सर्वोच्च न्यायालयातल्या फतेमा बीबी आणि उच्च न्यायालयातल्या लीला सेठ. लक्षात ठेवा. भारतात सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते? गंगा खोरे हे भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे. चंपारण्य सत्याग्रह कधी सुरू झाला? चंपारण्य सत्याग्रह 1917ला सुरू झाला. पुणे करार केव्हा झाला? पुणे करार 1932ला झाला. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन होता, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केली होती? छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केली होती. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार? राज्याचे राज्यपाल यांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार असतो. भारताच्या 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे मित्रांनो? 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया असं भारताचं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार आहे. त्यानंतर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे? ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी स्थित आहे. गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील कोणत्या नदीवर? गंगापूर हे महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण गोदावरी या नदीवरती आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे पार पडले? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी 1885ला या ठिकाणी पार पडले. विमेशचंद्र बॅनर्जी त्याचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो, राजा अकबराने हेमूच्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात टिंब वर्षामध्ये पराभव केला. पानिपतचं पहिलं युद्ध झालं 1526ला, दुसरं झालं 1556ला आणि तिसरं झालं 14 जानेवारी 1761ला. आणि दुसऱ्या युद्धामध्ये हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात पराभव करण्यात आला होता. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू भारताच्या व्यक्तीच्या 15व्या आणि पदाने 16व्या राष्ट्रपती. पदाने विचारलं तर 16व्या, व्यक्ती विचारलं तर 15व्या. विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधानसभेचे या ठिकाणी नवीन अध्यक्ष आहेत. त्यानंतर जल्लीकट्टू उत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? जल्लीकट्टू उत्सव तामिळनाडू राज्यामध्ये आयोजित केला जातो. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बीच गेमचे उद्घाटन कुठे केले? घोगला बीच या ठिकाणी बीच गेमचं उद्घाटन केलं. काडियाल साडी कोणत्या राज्याची संबंधित आहे? ज्याला नुकताच GI टॅग काडियाल साडी ही पश्चिम बंगाल या राज्याशी निगडित आहे का ज्याला नुकताच आता GI टॅग या ठिकाणी मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? द हेग नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होते? उदय ललित हे 49वे सरन्यायाधीश होते. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण? स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे HJ कानिया हे स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे न्यायालयीन निकालांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन केले जाते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 137 नुसार न्यायालयीन निकालांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन केले जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाने बॉम्बे उच्च न्यायालयास मुंबई उच्च न्यायालय असे नाव घेण्याचे विधेयक केव्हा मांडले? ते मांडले होते 5 जुलै 2016ला ते विधेयक मांडले होते. नुकतेच महाराष्ट्राच्या DGP म्हणून कोण बनले? रश्मी शुक्ला ह्या नुकत्याच महाराष्ट्राच्या DGP म्हणून बनलेल्या. मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल पण आयकॉन करा, कारण की जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी मिळत जाणार आहे. भारतातील महिलांसाठी सर्वोच्च शहरे 2023 या निर्देशांकानुसार कोणतं शहर प्रथम स्थानी आहे मित्रांनो? चेन्नई हे शहर प्रथम स्थानी. रंकाळा तलाव कुठे आहे मित्रांनो? रंकाळा तलाव कोल्हापूर या ठिकाणी आहे. बलुतकार ज्यांना म्हटलं जातं, बलुतकार या कादंबरीचे लेखक कोणी मित्र? दया पवार हे बलुतकार याच्या. दया पवार जरी नाव तुम्हाला दया वाटत असतं तरी ते पुरुष आहे, लक्षात ठेवा. लक्षामध्ये बलुतकार हे दया पवार आहेत. त्यानंतर मित्रांनो, कोणत्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून काढण्यात आला? मित्रांनो, घटनादुरुस्ती 44वी जी झाली होती त्याने मालमत्तेचा हक्क घटनादुरुस्तीमधून काढण्यात आला, म्हणजे संपत्तीचा हक्क. नेक्स्ट क्वेश्चन होता, अंबुज या शब्दात समानार्थी शब्द सुचवा. सरोज, अंबुज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ, सरशीज म्हणजे कमळ, त्याच्यानंतर नीरज म्हणजे कमळ, पद्म म्हणजे कमळ. लक्षामध्ये त्याला कमळ असं म्हटलं जातं. त्यानंतर नावडतीचे मीठ आळणे या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो? नावडतीचे मीठ आळणे या म्हणीचा अर्थ होतो अप्रिय व्यक्तीची गोष्ट पसंत न करणे. एक होता कारवर हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? एक होता कारवर हे पुस्तक वीणा गवाणकर यांचं पुस्तक आहे, एक होता कारवर. खालीलपैकी काय रिपुगंट या इंग्रजी शब्दास मराठीत काय म्हणतात? तर त्याचं घृष्णास्पद
असं त्याला म्हटलं जातं. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला? भारतातील गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा या ठिकाणी लाभलेला आहे. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग, अति पूर्वेकडील जिल्हा नंदुरबार, अति उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार, अति पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली आणि अति पश्चिमेकडील जिल्हा पालघर. आलं लक्षामध्ये? बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले? बीड हे शहर बिंदुसरा नदीकाठी वसलेले. लक्षात ठेव. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आणि पैठण मधला आपेगाव या ठिकाणी त्यांचं जन्मस्थान आहे. हिरव्या वनस्पतीमध्ये जैविक रासायनिक क्रियाद्वारे कर्बोदकांची निर्मिती केली जाते. प्रकाश परावर्तन याद्वारे त्या ठिकाणी कर्बोदकांची निर्मिती केली जाते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? मित्रांनो, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना नानाशंकर शेट यांनी मुंबई या ठिकाणी केली. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी 9766 85 36 75 याच्यावरती संपर्क करा. अजून बरेच प्रश्न आहेत. चला घेऊया पुढचा क्वेश्चन. दादरा व नगर हवेली कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? दादरा व नगर हवेली मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोणत्या उच्च न्यायालयाने पहिले हरित खंडपीठ स्थापन केलं? कोलकाता उच्च न्यायालय यांनी पहिलं हरित खंडपीठ स्थापन केलं. जनहित याचिका कोणत्या सरन्यायाधीशाच्या प्रस्थापित केली? मित्रांनो, न्यायमूर्ती PN भगवती यांनी जनहित याचिका ही प्रस्थापित केली ह्या न्यायाधीशाच्या काळामध्ये. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? श्री न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे वर्तमान अध्यक्ष आहेत. त्यानंतर मित्रांनो, अजून महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शिकृसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? भीमाशंकर अभयारण्य हे महाराष्ट्रातील शिकृसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. मराठवाड्यातील तुळजापूरच्या कोणत्या वस्तूला नुकता GI टॅग? कवड्याची माळ या मराठवाड्यातील तुळजापूरच्या वस्तूला GI टॅग मिळाला. GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडेक्स असतो मित्रांनो. GI टॅग वरती क्वेश्चन येतो. खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नव्हते? मित्रांनो, खालीलपैकी मेहरगड हे हडप्पाकालीन शहर नव्हते. ढोलावीरा, सोक्ताकोह, लोथलगोडी हे हडप्पाकालीन शहर होते. प्लासीची लढाई केव्हा झाली? 1757 ला मित्रांनो प्लासीची लढाई झाली. 1764 ला बक्सरची लढाई झालेली आहे. दोन्ही पण लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या पदावरून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आले? मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1858 नंतर ते त्या ठिकाणी तशी पद्धत झाली. गव्हर्नर जनरल बनण्यात आला. नुकतेच कोलकाता येथे पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक घेण्यात आली. तर या बैठकीचे नेतृत्व कोण? सर्वानंद सोनोवाल हे पहिले आपले क्रीडा मंत्री होते. आता कुठले तरी मंत्री आहेत. त्यांनी या ठिकाणी ही बैठक पहिली घेतली होती. आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील पहिल्या आरोग्यदायी फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोठे केले? उज्जैन, मध्य प्रदेश या ठिकाणी प्रसादमचे उद्घाटन केलेले आहे. भारताचे माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? मित्रांनो, नियतीचे 4 तारे. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नियतीचे 4 तारे हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर लष्कर प्रमुख MM नरवणे. लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन जातो आपण. पुढचा क्वेश्चन होता कोणत्या मंत्रालयाने पृथ्वी विज्ञान ही योजना सुरू केली? मित्रांनो, तर ती पृथ्वी विज्ञान मंत्रालय जे आहे त्यांनी ती योजना काय केली? त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, इगतपुरी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात? घोटी इगतपुरी ज्याला आपण म्हणतो नाशिक या ठिकाणी इगतपुरी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. मूळ संविधानात किती प्रकारचे मूलभूत हक्क आहे? मित्रांनो, 7 प्रकारचे मूलभूत हक्क या ठिकाणी मूळ याच्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वाधिक आहे? मित्रांनो, मुंबई उपनगर या जिल्ह्याची साक्षरता सर्वाधिक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? 1873 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. गोपाळ गणेश आगरकर यांचा सुधारक या साप्ताहिक काढण्याचा उद्देश साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? तर पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार हा त्यांचा साप्ताहिक काढण्याचा त्याच्या पाठीमागचा काय होता? मित्रांनो, उद्देश त्या ठिकाणी होता. पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? मित्रांनो, भुंगा म्हणजे समानार्थी शब्द नाही. भ्रमर म्हणजे भुंगा, आली म्हणजे भुंगा, मिलिंद म्हणजे अज म्हणजे भुंगा या शब्दाचा समानार्थी होत नाही. चूज द करेक्ट वर्ड ऑफ फॉलोइंग. अ ग्रुप ऑफ सीप ऑफ मुव्हिंग द साऊथ डायरेक्शन. मित्रांनो, फ्लॉक हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, आता बरेच भारतातील सर्वात मोठे न्यायालय कोणते? मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालयाचा विचार केला तर अलाहाबाद उच्च न्यायालय भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय. मूलभूत हक्कांचा उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आदेश काढतात? मूलभूत हक्कांचा नियंत्रण अधिकार पुच्छा पण काढू शकतात, परमादेश प्रतिदेश काढतात, बंदी प्रत्यक्षकरण व उत्प्रेक्षा सगळे आदेश काढतात. म्हणजे वरीलपैकी सर्व आदेश. जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कोर्ट त्या ठिकाणी उच्च न्यायालय त्या ठिकाणी ते आदेश काढत असतात. त्यानंतर कोणत्या अधिनियमानुसार बॉम्बे उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय व कलकत्ता उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली? तर तो अधिनियम आहे मित्रांनो
भारतीय उच्च न्यायालय अधिनियम 1861, भारतीय उच्च न्यायालय अधिनियम 1861 नुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या 3 उच्च न्यायालयांची स्थापना 1861 ला झाली. मुंबईची लक्षात ठेवा 14 ऑगस्ट, लक्षामध्ये 14 ऑगस्ट. ओके. त्यानंतर मित्रांनो विधी आयोगाच्या कोणत्या न्यायमूर्तींनी आपल्या रिपोर्टमध्ये यांचे समर्थन केले आहे की प्रत्येक उच्च न्यायालयात 1/3 न्यायमूर्ती हे इतर राज्याचे असावेत. न्यायाधीश HR खन्ना यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे. मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा होता बहादूर शाह जफर. हा मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा या ठिकाणी होता. मित्रांनो सर्वांनी शेवटपर्यंत प्रश्न पाहिजे, अजून लय महत्त्वाचे क्वेश्चन येणार आहेत. जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीला साजरा केला जातो. फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण? गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे नवे पंतप्रधान आहेत. 2024चा अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? मित्रांनो 2024चा जो अर्जुन पुरस्कार आहे हा अर्जुन पुरस्कार मित्रांनो क्रिकेट मोहम्मद शमी आणि ॲथलीट पारुल चौधरी यांना दोघांना पण हा मिळालेला आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे आणि दोन्ही बरोबर आहे. दोघांना पण ते मिळाले ॲथलीट पारुल चौधरी. महात्मा ज्योतिबा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला? मित्रांनो हा 1891 ला हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. मित्रांनो खालीलपैकी महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग अशी पदवी शाहू महाराजांनी कोणाला दिली? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा ज्योतिबा फुले यांना शाहू महाराजांनी पदवी दिलेली आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ही पदवी त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानंतर मित्रांनो जस्टिस ऑफ पीस जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म कोठे झाला होता? मित्रांनो मुरबाड, रायगडमधील मुरबाड या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म झाला होता. बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू उत्सव आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती पूर्ववाहिनी नदी नाही? मित्रांनो दमनगंगा ही पूर्ववाहिनी नदी नाही. गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या पूर्ववाहिनी आहेत. सगळं लक्षात ठेवा. ह्या पश्चिमेला उगम पावतात आणि पूर्वेला वाहतात, म्हणजे ह्या पूर्ववाहिनी आहेत. ज्या पूर्ववाहिनी आहेत त्या पश्चिमेला उगम पावणार, ज्या पश्चिम वाहिनी आहेत त्या पूर्वेला उगम पावणार. चंद्रपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसते? इरई या नदीकाठी चंद्रपूर शहर जे आहे इरई या नदीकाठी वसलेले आहेत. फिल्मफेअर पुरस्कार 2023चा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सन्मान कोणत्या चित्रपटाचा मिळाला? गंगूबाई काठियावाडी हा 2023चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला गंगूबाई काठियावाडी. नुकतेच DRDOने सशस्त्र दलांसाठी स्वदेशी असॉल्ट रायफल लॉन्च केली. उमाग्र नावाची जी रायफल आहे ती त्या ठिकाणी काय केली? त्यांनी लॉन्च केलेली आहे. पत्री हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मित्रांनो पत्री हा जो काव्यसंग्रह हा साने गुरुजींचा आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. बंटर म्हणजे गॉसिप. मित्रांनो लक्षात ठेवा. आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो आमंत्रित. आगंतुक म्हणजे बिनबुलाये मेहमान, आमंत्रित म्हणजे बुलाये मेहमान. लक्षामध्ये चला त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन करतो आपण. घटना समितीतील उपसमिती सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण? मित्रांनो सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीच्या ठिकाणी काय होते मित्रांनो? खालीलपैकी कोणते घटक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या दोघांच्या अखत्यारीत येतात? मित्रांनो मूलभूत हक्कांचे संरक्षण या दोघांच्या अखत्यारीमध्ये येतात. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लक्षद्वीप पर्यंत आहे? मित्रांनो केरळ उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे लक्षद्वीप पर्यंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशात कोणाद्वारे पदग्रहण करण्यापूर्वी शपथविधी दिला जातो? मित्रांनो राष्ट्रपती त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात सरन्यायाधीशात शपथ देत असतात. लक्षात घ्या महत्त्वाचे शपथविधी असताना सगळं महत्त्वाचं आहे. खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सर्वाधिक काळ कोणते होते? मित्रांनो न्यायमूर्ती YV चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वाधिक काळ होते. लक्षात घ्या चौरी घटना केव्हा घडली? 4 फेब्रुवारी 1922 म्हणजे आजच ही घटना घडलेली आहे. 4 फेब्रुवारी 1922. लक्षात घ्या भारतात होत असलेल्या G20 शिखर परिषदेची थीम काय आहे? मग ऍक्च्युअली ती थीम G20 शिखर परिषद झालेली आहे आणि तिची थीम एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. 1 अर्थ, 1 फॅमिली, 1 फ्युचर. लक्षमध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या? मित्रांनो सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी समुद्रगुप्ताचा दरबारी कवी म्हणून कोण होता? हरीश सेन हा समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी म्हणून त्या ठिकाणी होता. 5 दिवसीय जपान व भारत यांच्यातील प्रदूषण प्रतिसाद प्रशिक्षण कोठे पार पडले? 5 दिवसीय प्रदूषण प्रतिसाद प्रशिक्षण चेन्नई या ठिकाणी पार पडले. DRDOने नुकतेच ओडिशा किनारपट्टीवर कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? आकाश NG या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी DRDOने केलेली आहे. त्यानंतर कोणत्या शहराने सर्वात लांब सौर लाईट लाईन बसवण्याचा जागतिक विक्रम केला? अयोध्या या शहराने सर्वात लांब सौर लाईट बसवण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. भारतातील सर्वात स्वच्छ गंगा शहरे हा पुरस्कार कोणत्या शहराने मिळाला? प्रयागराज या शहरांना तो पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा सर्वात स्वच्छ गंगा शहर यांना हा प्रयागराजला हा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोणती? दीपा भंडारे हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आहे.
कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही? सिक्कीम या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही. श्रीशैलम जलविद्युत ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बसलेला आहे? कृष्णा नदीवर श्रीशैलम जलविद्युत ऊर्जा प्रकल्प बसलेला आहे. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली आहे मित्रांनो? आनंदमठ ही कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिली आहे. शिपायाकडून चोर पकडला गेला, कडून प्रत्यय लागला, विषय संपला. कर्मकर्तरी प्रयोग. बोथट. बोथट म्हणजे वाख नसलेलं आणि तीक्ष्ण म्हणजे वाख असलेलं म्हणजेच काय तीक्ष्ण, हे त्याचं उत्तर आहे. बोथटच्या विरुद्धार्थी तीक्ष्ण हे त्याचं उत्तर येत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिलिंग द ब्लँक्स. द बॉय सेड कॅन आय डन दिस वर्क फादर? क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी काय मित्रांनो? क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम द गिवन लॅकोनिक. लॅकोनिक म्हणजे पित्ती. मित्रांनो लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचे प्रश्न. अजून प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात कमी काळापर्यंत कोणत्या न्यायाधीशाने पद भूषवले? कमल नारायण सिंह यांनी पद भूषवले. संविधानाची व्याख्या करण्याचा शेवटचा अधिकार कोणाला आहे? संविधानाची व्याख्या करण्याचा शेवटचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यानंतर कोणत्या कलमाद्वारे अभिलेख न्यायालयाची स्थापना झालेली आहे? मित्रांनो आत्ताच मी सांगितलं होतं, कलम 129 नुसार अभिलेख न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि कलम 215 का 215 का 216 नुसार उच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणतात. जेव्हा भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पद रिकामी असते तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रपती पदावर कोणी विराजमान होऊ शकते? तर त्या देशाचे सरन्यायाधीश त्या राष्ट्रपती पदावर विराजमान होऊ शकताना. असं एकदा झालेले मोहम्मद हिदायतुल्ला हे असे सरन्यायाधीश होते का ते राष्ट्रपती पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळला होता, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन कोणत्या निधीतून दिलं जातं? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निधन असतं हे संचित निधीमधून दिलं जातं. महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ डांगी भाषा बोलली जाते. नुकतेच भारतीय 2023 मधील सर्वात स्वच्छ शहर हा पुरस्कार कोणाला मिळाला? इंदोर आणि सुरत या शहरांना सर्वात स्वच्छ पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. गांधी आयर्विन करार कोणत्या घटनेशी संबंधित आहे? सविनय कायदेभंग या घटनेशी संबंधित असणारा करार म्हणजेच गांधी आयर्विन करार. आलं लक्षामध्ये. डेन्मार्क देशाचे नवे राजा कोण बनणार? डेन्मार्क देशाचे नवे राजा फेडरिक हे बनणार आहेत. 2023च्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे दिल्ली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, भारताच्या दक्षिण नौदल कमांडाचे चीफ ऑफ स्टाफ कोण झाले आहेत? तर उपल कुंडू हे भारताच्या दक्षिण नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ या ठिकाणी झालेले आहेत. संगणकातील डेटाचे खालीलपैकी सर्वात लहान एकक कोणते? बीट हे संगणकातील डेटाचे सर्वात लहान एकक आहे. लक्षात संगणकावर MS वर्ड हे कशाचे उदाहरण आहे मित्रांनो? MS वर्ड हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर याचं उदाहरण आहे. त्यानंतर 2023चा साहित्यामधील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? जॉन ओलावा फास यांना 2023चा साहित्यामधील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी केव्हा शोधून काढली? 1869ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी शोधून काढली. एकेश्वर निष्ठांची कैफियत महादेव गोविंद रानडे. अस्पृश्यांची कैफियत वेगळं आणि एकेश्वर निष्ठांची कैफियत वेगळं. लक्षात ठेवा, हे कोणी काढलं? महादेव गोविंद रानडे यांनी. त्यानंतर महादेव गोविंद रानडे यांचे एकेश्वरवादाची कैफियत. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते पाक्षिक सुरू करण्यासाठी मदत केली? मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली. नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे मित्रांनो? नर्मदा नदीचे उगमस्थान खंडाळा नाही, चुकीचं आहे मित्रांनो. नर्मदा नदीचे उगम अमरकंटक या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, दुहिता या शब्दात समानार्थी शब्द सुचवा. दुहिता म्हणजे मित्रांनो मुलगी. दुहिता दोन्हीकडले हित जपणारी म्हणजे दुहिता असते. मुलगीला दुहिता असं म्हटलं जातं. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू द फिलिंग द ब्लँक्स. ही ॲट टू मच अँड बिकम इल. टू उत्तर त्याचं आहे. त्यानंतर पुढे पाहू. सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती पदभार सांभाळला आहे? मी आत्ताच बोललो होतो तुम्हाला. HM हिदायतुल्ला यांनी 1969 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला होता. भारतीय संविधानातील कोणते कलम उच्च न्यायालयातील रिटशी संबंधित आहे मित्रांनो? कलम 226 हे उच्च न्यायालयातील रिटशी संबंधित असणारं या ठिकाणी कलम आहे. राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग 1993 नुसार खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतं? केवळ भारताचे निवृत्त सरन्यायाधीशच राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात. त्यानंतर गोरखनाथ विरुद्ध पंजाब राज्य याचिकेचा निकाल केव्हा लागला? 1967ला गोरखनाथ विरुद्ध पंजाब राज्य याचिकेचा निकाल लागलेला आहे. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? महादेव गोविंद रानडे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आशियाई बौद्ध परिषदेच्या 12व्या महासभेचे उद्घाटन दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात? जगदीप धनखड यांच्या हस्ते त्या ठिकाणी हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. 12व्या महासभेचे उद्घाटन लक्षात घ्या. जगदीप धनखड बौद्ध परिषद, आशियाई बौद्ध परिषद 12वी महासभा, जगदीप धनखड. नुकतीच भारत जपान या देशांमध्ये तटरक्षक युद्ध सराव पार पडले. तर हे कोणत्या दोन देश, कोणता युद्ध सराव होतो? सहयोग कायजिन. कोणता युद्ध सराव होता मित्रांनो? सहयोग कायजिन हा युद्ध सराव पार पडला. फिफा वर्ल्ड कप 2023चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू सन्मान कोणी जिंकला? लिओनल मेस्सी यांनी फिफा वर्ल्ड कप 2024चा सर्वोत्कृष्ट सन्मान या ठिकाणी जिंकलेला आहे. नुकतेच प्रकाशित झालेले
अनकॉमन लव्ह हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो, आणि ॲन अनकॉमन लव्ह हे जे पुस्तक आहे मित्रांनो चित्रा बॅनर्जी दिवकरुणी यांनी हे पुस्तक काय केल्या ठिकाणी लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय मित्रांनो आपण. नेक्स्ट क्वेश्चन होता भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीमध्ये चालणार आहे? शरयू या नदीमध्ये भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट चालणार आहे मित्रांनो. बाली यात्रा कोणत्या राज्यात साजरी केली जाते? बाली यात्रा आहे मित्रांनो, बाली म्हटलं का ओडिसा. महाराष्ट्र विधानमंडळाचे वर्षातून किमान किती अधिवेशने होणे बंधनकारक मित्रांनो? 3 अधिवेशनं होणे बंधनकारक असतं. एक म्हणजे हिवाळी अधिवेशन, एक म्हणजे पावसाळी अधिवेशन आणि दुसरं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन. अशी 3 अधिवेशनं होणं अपेक्षित असतं, बंधनकारक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणाचे वर्णन कामगार मंडळाचे जनक म्हणून केलं जातं? नारायण मेघाजी लोखंडे यांचं वर्णन कामगार मंडळाचे जनक म्हणून केलं जातं का ज्यांनी 1884 ला द हँड मिल्क असोसिएशन द हँड मिल्क असोसिएशन ही भारतातली पहिली कामगार संघटना त्यांनी सुरू केली होती, नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर एजी हे जे टिंबटिंबाचे प्रतीक आहे, एजी मित्रांनो चांदीचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोण स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना 1945 ला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली. द हेग या ठिकाणी दलवीर भंडारी नाव आहे त्या व्यक्तीचा, दलवीर भंडारी. आता सध्या आपले न्यायाधीश आहेत त्यांचे भारताच्या वतीने जे प्रतिनिधी करतात ना ते दलवीर भंडारी नाव आहे त्यांचं. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये द हेग नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय न्यायालय 100% प्रश्न असणार म्हणजे असणार. गृहज्योती मोफत योजना कोणते राज्य सुरू करणार? तेलंगणा हे राज्य गृहज्योती मोफत योजना सुरू करणार आहे. आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो? विराट कोहली यांना आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. राष्ट्रीय मतदान दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो? राष्ट्रीय मतदान दिन हा 25 जानेवारीला साजरा केला जातो, कारण 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, म्हणून तो 25 जानेवारी हा दिन त्या दिवशी साजरा केला जातो. नुकत्याच कोणत्या ज्येष्ठ गायिकेला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो? उषा उथुप या ज्येष्ठ गायिकेला पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळाला. बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होते? तर मित्रांनो बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल होते वॉरन हेस्टिंग्ज. हे बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल या ठिकाणी होते. खालीलपैकी मुंबईचा सिंह म्हणून कोणाचं ओळखलं जातं? तर खालीलपैकी मुंबईचा सिंह म्हणून सर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्यंकटचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते, का जे अधिवेशन मुंबई या ठिकाणी 1885 साली भरलं होतं. खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहे? स्वामी दयानंद सरस्वती हे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी त्याचे लेखक आहेत. खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हटलं तर पुरंदरदास यांना कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट कोणत्या शिखराला म्हणतात? कळसुबाई या शिखराला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? वैतरणा ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे, लक्षात घ्या. कोकणातील विचारले बरं त्यांनी. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यामध्ये आहे. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात? चंदीगड या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड या ठिकाणी आहे. अयोध्या हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? माधव भंडारी यांनी अयोध्या हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? माधव भंडारी यांनी अयोध्या हे पुस्तक लिहिले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, अयोध्यावरती प्रश्न येऊ शकतो. अयोध्या हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? माधव भंडारी यांनी अयोध्या हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणत्या राज्यात ओणम उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो? केरळ राज्यामध्ये ओणम उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही? मुकुंद पर्वत व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही. ताडोबा, बोर आणि सह्याद्री हे तिन्ही पण महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प आहेत. चांदोली धरण कोणत्या नदीवरती आहे मित्रांनो? चांदोली धरण हे वारणा नदीवरती, कारण का सांगली नदीत पण सांगलीमध्ये पण जातं ते, म्हणून वारणेचा वाहक वारणा म्हटलं का सांगलीमध्ये जातं, आणि चांदोली धरण कोणत्या नदीवर? वारणा नदीवरती आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असं म्हटलं जातं मित्रांनो? महाराष्ट्रातील वैतरणा नदीला मोडक सागर धरण असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? श्रीमान योगी हे पुस्तक मित्रांनो रणजित देसाई यांनी श्रीमान योगी हे पुस्तक लिहिले मित्रांनो. आणि आपले पेपर मित्रांनो, आता उद्या आपले पेपर होत आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यासाठी माझ्यातर्फे आपल्या सर्व हार्देज ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पेपरसाठी या ठिकाणी मी बेस्ट ऑफ लक देतो. सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी नवीन असेल अजून आपल्याकडे जोडले नसेल त्यांनी 9766 85 36 75 या नंबरवरती मला संपर्क करा, जेणेकरून तुम्ही माझ्या संपर्कामध्ये राहाल. आणि असेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. असेच अजून प्रश्न आपण भरपूर प्रश्न या ठिकाणी पाहणार होतो. ही होती आपली आजची संडे स्पेशल रॅपिड फायर 150 प्रश्नांची रॅपिड फायर. आपल्याला ठाऊकच आहे की आता पोलीस भरती होणार आहे. 17,000 पदांची महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू होणार आहे लवकरच. आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुरू असणारे अतिशय स्वस्तात मस्त आणि एकदम टॉपर अशी बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच फिबिस सर गुरुकुल अकॅडमी आयोजित मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. मित्रांनो तुम्ही ही बॅच खरेदी करू शकता फक्त 300 रुपयामध्ये बॅच आहे. बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅचमध्ये आपल्याला सर्व लेक्चर भेटणार आहेत आणि अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता, काहीच अडचण नाही. एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू
पाहू शकता. कुठल्याही प्रकारचं लेक्चरला बंधन नाही, कुठल्याही प्रकारची अट नाही आणि अतिशय स्वस्तात मस्त आणि 1 वर्षाचा कालावधी असणारी ही बॅच आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे. तुम्ही ही बॅच पण खरेदी करू शकता. मिशन खाकी बॅच फिबिस्तर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यावरून तुम्ही बॅचला प्रवेश घ्या. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो पुस्तकाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बरेच जण पुस्तकांच्या बाबतीत पाहत राहतात. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सिद्धेश्वर हाडबे सरांचे जम्बो टेस्ट सिरीज आपलं जम्बो स्मार्ट बुक उपलब्ध आहे मित्रांनो. हे केवळ साधे बुक नाही तर जम्बो बुक आहे मित्रांनो. स्पेशल पोलीस भरती पुस्तक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अद्ययावत रचनेत उपलब्ध असणारं 40,000 प्लस जम्बो स्मार्ट बुक, 582 स्मार्ट बुक, पोलीस चालक भरती असन, पोलीस भरती द स्मार्ट बुक असन, संपूर्ण मार्गदर्शन असन, 101 जम्बो पोलीस भरती असन, अंकगणित व बुद्धिमत्ता असन, हे सगळं मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. लवकर संपर्क करा 7588568220 याला संपर्क करा आणि लवकर हे पुस्तक खरेदी करा. एवढे प्रकाशनाचे पुस्तक म्हणजे ह्या एकट्याच प्रकाशनाची एवढी पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कोणतेही पुस्तक तुम्हाला पाहिजे ते पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. 101 प्लस जम्बो पोलीस भरती म्हणजे सर्व मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित दिलेलं आहे. पूर्णपणे स्मार्ट बुक आहे मित्रांनो. नक्की या बुकचा पण तुम्ही फायदा करून घ्या आणि हे करा. चालतंय मित्रांनो, थांबूया. अशा पद्धतीनं आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 स्पेशल शिपाई आणि लिपिक TCS पॅटर्ननुसार असणारे स्पेशल संडे क्वेश्चन आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत. उद्यापासून आपले पेपर सुरू होतात. 150च्या आसपास MCQ या सामान्यांचे आपण सर्व विषयावर पाहिले. नागरिकशास्त्र आणि भूगोल याच्यावरती जास्त भर आपण दिला होता. क्रीडा होतं, इतिहास पण होतं. अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. एकदा नसते पाहिले पेपरला जाताना 2दा 3दा 4 वेळा पहा तुम्ही, कारण का 150 क्वेश्चन आहे. त्यातले बरेच क्वेश्चन न्यायालयाचे, कॉम्प्युटरचे, चालू घडामोडीचे बरेच क्वेश्चन तुम्हाला हाय असे पेपरमध्ये दिसतील, कारण का मागील परीक्षेला आलेले यातले बरेच प्रश्न आहेत कोर्टाच्या. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. नक्कीच मित्रांनो सर्वांनी पेपर चांगला द्या. सर्वांना पेपरसाठी ऑल द बेस्ट ऑफ लक. उद्यापासून परीक्षा सुरू होती. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय भारत.